अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. येणारा आठवडा आपल्यासाठी श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद, समर्थांचा चमत्कार आणि प्रगती घेऊन येईल. हे सर्व तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये तुम्हाला समृद्ध करण्यात मदत करण्यासाठी तयार केले आहे. मी तुमची कहाणी आनंद, उपचार आणि यशामध्ये बदलत आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ टाईप करा. देव म्हणतो, तुम्ही आनंद आणि शांततेने भरलेला एक नवीन काळात पाऊल टाकत आहात, जिथे तुम्ही माझे प्रेम पूर्वीपेक्षा अधिक प्रगल्भपणे अनुभवत आहात. तुमच्या आयुष्यात अद्भुत घडामोडी घडत आहे, यावर विश्वास ठेवा. मी नेहमी तुझ्या सोबत आहे हे जाणून आत्मविश्वासाने पुढे जा. एक केवळ देव म्हणून मी तुमची प्रार्थना ऐकतो आणि तुमच्यासाठी शुभेच्छाशिवाय काही इच्छित नाही. कृतज्ञ अंतकरणाने माझ्याकडे या आणि मी तुम्हाला शांतता आणि आनंदाच्या ठिकाणी कोणत्याही आव्हानामध्ये मार्गदर्शन करीन. देव म्हणतो, तुमचे जीवन प्रेम, आनंद आणि दयाळूपणाने समृद्ध होईल. प्रत्येक आव्हानादरम्यान मी तुमच्यासाठीच आहे, तुमच्या गरजा पूर्ण करत आहे आणि मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण आणि आशीर्वाद देत राहील. अवधारी आणि चकित होण्यास तयार व्हा. तुमचा उपचार, स्वतंत्र आर्थिक यश आणि खरे प्रेम यासाठी योजना तयार केल्या आहे. येणारे आठवडे तुमचे दिवस आनंदाने, पुन्हा स्थापनेने आणि यशाने भरून देवाची शांती, जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, भगवंताची शक्ती तुमच्या हृदयाचे व मनाचे रक्षण करो. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम रुद्राय नमः टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. भक्तांनो, अडकलेली कामे पूर्ण करणारी महादेवाची नामावली सुरू होत आहे. तरी सर्वांनी इथून पुढची नामावली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका, कारण याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. देव म्हणतो, हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुमच्यावर आशीर्वाद देण्याची योजना आखत आहे. तुम्हाला आरोग्य, आनंद, सुख विपुल प्रमाणात मिळेल. प्रत्येक दिवस वाढ, यश आणि समृद्धीसाठी नवीन संधी घेऊन येईल. माझ्या दैवी योजनेवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील सुंदर कलाकृती उलगडताना दिसेल. मी तुम्हाला देऊ शकत असलेल्या भेटवस्तू स्वीकारा आणि तुमचे जीवन आशीर्वादाच्या भव्य श्रेणीत बदलत असताना पहा. माझ्या पराक्रमी आणि मौल्यवान नावाने, शक्तीने येत्या 3 दिवसात तुझे चांगले दिवस सुरू होणार आहे. स्वामी सांगत आहे, बाळा, विश्वास ठेव सध्या होत असलेल्या चमत्कारावर, कारण यातच तुझं चांगलं होणार आहे. माझ्या दैवी मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला समृद्धी, प्रेम आणि समाधानाने भरलेल्या भविष्याकडे घेऊन जाईल. पुढच्या चमत्कारासाठी तुमचे हृदय आणि मन उघडा, कारण तुम्ही महानतेसाठी आहात. पुढची 4 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. देव म्हणतो, बाळा, तुम्ही कधीही एकटे नसता. जेव्हा तुम्हाला सहवासाची गरज असते तेव्हा देवासोबत चाला. जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असेल तेव्हा त्याच्याकडे वळा. जेव्हा तुम्ही एकटे आणि दुरावलेले अनुभवता तेव्हा लक्षात ठेवा की देव नेहमी तुमच्या सोबत असतो. हा आठवडा विलक्षण चमत्काराने भरून जाण्याचे वचन देतो आणि दुरुस्तीच्या पलीकडे वाटणाऱ्या आणि निराशेने भरलेल्या क्षणामध्येही प्रकाश अंधारावर मात करेल. आनंदाच्या वेळी आणि संघर्षाच्या वेळी मी नेहमी तुझ्या पाठीशी असतो. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा सामना करावा लागत असला तरी मी आधार आणि दिशा देण्यासाठी आलो आहे. आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम शर्वाय नमः टाईप करा आणि 3 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा.
हा पवित्र संदेश शेअर केल्याने तुमच्या घरावर येणारे मोठे अटळ संकट टळू शकते. तुला नेहमी असं वाटतं की माझ्या भाग्यात काहीतरी वाईट होणार आहे, पण असा विचार करणं बंद कर. देवाच्या आशीर्वादांना सीमा नाही. तो कोणत्याही परिस्थिती बदलू शकतो आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार आणू शकतो. त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि उज्ज्वल उद्याची आशा जिवंत ठेवा. तुमचे देवाने खूप कदर केली आहे आणि तुमची कदर कायम देवाला असणार आहे. पौष्टिक पावसाप्रमाणे तुमच्या जीवनात आनंद आणि विपुलता आणणारे आशीर्वाद देण्यास तो तयार आहे. देवाला तुमच्या जीवनात आमंत्रित करा आणि आश्चर्यकारक चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त काही दिवसात तुम्हाला समजेल की तुम्हाला ज्या विलंबाचा सामना करावा लागला तो देवाने तुमचे संरक्षण करण्याचा मार्ग होता. नेहमी लक्षात ठेवा, देव तुमच्या सोबत आहे. तुम्ही कुठेही असाल किंवा तुम्ही काय करत आहात हे महत्त्वाचं नाही. इथून पुढे प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचा आव्हानात्मक काळ जवळजवळ संपला आहे आणि देव तुम्हाला उपचार, प्रेम आणि नवीन संधीसह प्रार्थना करत आहे. सर्व गोष्टी देव देणार आहे. तुम्ही तयार असाल तर ओम शंकराय नमः टाईप करा आणि तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून इथून पुढचे पवित्र भगवंताचे संदेश तुमच्यापर्यंत तुमच्या भाग्यात चमत्कार करण्यासाठी पोहोचतो. जो भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या भाग्यातून पनवती, दारिद्र्य, कर्ज, शत्रू, भीती सर्व काही जळून जाईल. देवांचे देवदूत तुम्हाला सांगत आहे, स्वामी समर्थ यांच्या नावाने मी घोषित करतो की तुमच्यावर, तुमच्या आरोग्यावर, तुमचा वेळ, तुमची आर्थिक परिस्थिती आणि तुमच्या कुटुंबावर कोणतीही संकटे येणार नाही. तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानावर माझ्या प्रेमाने मात केली जाईल. हीच तुमची भरभराट होण्याची वेळ आहे, हे जाणून घ्या. देव म्हणतो, यापुढे कोणतेही नुकसान, कर्ज किंवा अडथळे तुमच्या जीवनात अडथळा आणणार नाही. त्याऐवजी तुम्ही अशा कालावधीच्या मार्गावर आहात जिथे तुमच्या प्रार्थनाची उत्तरे दिली जातील. तुम्हाला शाश्वत शांती आणि समृद्धी मिळेल. मी तुमच्या जीवनाचा भाग होण्यासाठी आणि प्रत्येक पैलूमध्ये आश्चर्यकारक कार्य करण्यासाठी पोहोचत आहे. मला पूर्णपणे आलिंगन द्या आणि तुम्ही अविश्वसनीय गोष्टी घडताना पहा. प्रिय मुला, मी तुझ्यासाठी आणत असलेल्या अद्भुत गोष्टीसाठी तयारी करा. मी तुमच्यासाठी उपचार, स्वातंत्र्य, आर्थिक वाढ आणि मनापासून प्रेम यासह आश्चर्यकारक ऐश्वर्य तयार केलं आहे. माझ्यावर विश्वास ठेव बाळा, कारण मी तुमच्या जीवनात एक नेत्रदीपक परिवर्तन घडून आणत आहे, जे तुमच्या सर्वात वाईट स्वप्नापेक्षा खूप जास्त चांगली असेल. हे केवळ तुमच्या कुटुंबाला आनंद आणि शांती देत नाही, तर ती आपल्याला आशा आणि देवाचे प्रेम जगभर पसरवण्यास मदत करते. भगवंताचा शक्तिशाली आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढची 7 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत राहा, कारण याचा तुमच्या जीवनावर क्षणोक्षणी परिणाम होऊ शकतो. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या जीवनात पूर्वी कधीही नसलेल्या आशीर्वादाचे साक्षीदार व्हाल. मी तुमच्या जखमा बरे करण्यासाठी आणि तुमच्या आर्थिक कल्याण पुनर्संचयित करण्यासाठी येथे आहे बाळा. माझ्या प्रिय बाळा, हा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जो भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याला व त्याच्या कुटुंबाला आनंद, अनंत काळाची जीवन प्राप्त होईल. तुम्ही असंख्य विजयाचा अनुभव घ्याल आणि आशीर्वाद प्राप्त कराल, जे एक मागून एक उलगडत जातील. जर तुम्ही तुमच्या देव परमेश्वराची उपासना केली आणि कृतज्ञता व्यक्त केली तर तो तुमच्या खाण्यापिण्यात आशीर्वाद देईल, तुमच्या जीवनातून रोग दूर करेल. या आशीर्वादासाठी नेहमी आभारी राहा आणि आणखी काही तुमच्या वाट्याला येणार आहे. मी तुम्हाला उदंड आशीर्वाद देण्यासाठी, तुमचे जीवन भरून काढण्यासाठी उत्सुक आहे. माझे तुझ्यावरील प्रेम चिरंतन, अटळ आणि अमर्याद आहे बाळा. तुझ्या सर्व पूर्णतेसह तू जसा आहेस तसाच मी तुझ्यावर प्रेम करतो.
मी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी बदलत आहे. तुमच्या सर्व जखमा भरून काढत आहे. जर माझी उपासना तू केली तर मी तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर आशीर्वाद देईन आणि तुम्हाला यापुढे आजार होणार नाही. भगवंताचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम शालूपानये नमः टाईप करा आणि हा व्हिडिओ चिंताग्रस्त आणि दुःखी भक्तांना शेअर करा. पुण्यवंत ठराल बाळा. भगवान भोलेनाथ तुला सांगत आहे, माझ्या प्रिय मुला, मी तुला काय सांगतो ते आहे, पूर्णपणे ऐक आणि पूर्तता करण्यापलीकडे काहीही नाही. कारण माझ्याकडे अजूनही तुझ्यासाठी भव्य योजना आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची मला जाणीव आहे. मी तुझे पडलेले प्रत्येक अश्रू मोजले आहेत आणि तुझ्याबद्दल असे काहीही नाही जे माझ्या लक्षात आले नाही. मी तुमच्या जीवनातील प्रत्येक भागाशी परिचित आहे, कारण मी नेहमीच तुमच्या सोबत आहे. तुम्हाला मदत करण्यास आणि सांत्वन करण्यास तयार आहे. तुमच्या जखमा बरा कराव्यात आणि तुमचा आत्मा पुनर्जीवित व्हावा अशी माझी नेहमीची इच्छा आहे. तथापि काही वेळा तुमचा प्रतिकार तुम्हाला माझा आवाज ऐकण्यापासून प्रतिबंधित करतो, ज्यामुळे तुम्ही केलेल्या निवडीबद्दल तुम्हाला पश्चाताप होतो. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही तुमच्या जीवनात समृद्धी, सहजतेने आणि विपुलतेने प्रत्येक कोपरा आश्चर्याने भरून जाईल. त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्हाला संपत्ती, उत्कृष्ट आरोग्य, आनंद आणि सकारात्मक बदलाचा अनुभव येईल. या भेटवस्तू तुमचा मार्ग उजळून टाकतील आणि तुम्हाला अनपेक्षित असलेल्या भविष्याचा मार्ग दाखवतील. तुम्ही कल्पना करू शकत नसलेल्या कोणत्याही गोष्टीच्या पलीकडे तुमचे दिवस आनंदाने, आशीर्वादाने भरण्याची योजना योजत आहे. आपल्या जीवनात त्याच्या शक्तिशाली कृती पाहण्यासाठी सज्ज व्हा. तुम्हाला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो तेव्हा निराश होऊ नका. तुमच्या सर्व चिंता देवाला द्या आणि तो तुम्हाला प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन करेल आणि उपाय देईल. तुमच्या हृदयाला शांती देईल. देवाच्या दिशेवर विश्वास ठेवा, परंतु तुम्हाला विजयाकडे नेतो आहे. जसं एखाद्या प्रेमळ पालक आपल्या मुलांची काळजी घेतात, त्याप्रमाणे देव तुमच्यावर प्रेम आणि संरक्षणाने लक्ष ठेवतो. त्याने तुमच्यावर आणि तुमच्या प्रियजनावर लक्ष ठेवण्यासाठी देवदूत पाठवले आहे. लक्षात ठेवा, विश्वास असणे ही देवाशी जोडण्याची गुरुकिल्ली आहे बघा. जे त्याला शोधतात त्यांना त्याचे बक्षीस मिळत असते. तुझ्या देवावर प्रेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम गंगाधराय नमः या लेकरांना सांभाळायला हा पवित्र या संसाराला संदेश देण्यासाठी शेवटपर्यंत ऐकण्याचा तुझ्या मनातल्या प्रार्थनाचं एक अक्षर संकटातही भगवंतावर विश्वास ठेवून शब्द थांबतात तिथे माझा आशीर्वाद हे जीवनाची भाकर आहे. आज तुझं मन जीवन काही ऐकायचं आहे जे तिच्याकडे जाताना त्यांना कधी कुणाकडे भीक मागण्याची गरज पडत, कारण तुझ्या नशिबाची पानं
शेवटपर्यंत पाहत बिंदू राहा. ठरेल. कारण याने तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. भगवान म्हणतात, तुमचे हृदय आणि मन शांत करण्यासाठी मी तुम्हाला माझे प्रेम आणि आज मी शांती तुला एक अर्पण मंत्र करतो. देणार आहे. मी माझे शब्द एक तुझ्या असं हृदयावर वाक्य लिहीन. जे जी तुमचं पावले स्थिर आहे जीवन बदलू त्याची शकेल. खात्री करून देईल. तुझी जी कितीही पावले मोठी स्थिर अडचण आहेत, असो, तू फक्त त्याची स्वामींचं खात्री नाव करून घे. मी माझ्या तुझं मिठीत दुःख नेहमी दूर तुला होईल. गुंडाळून ठेवीन. स्वामी हे मी वाक्य तुझ्या चुका नाही, माफ करतो. हे स्वतः स्वामी समर्थ त्यांनी महाराजांनी केलेल्या हजारो चुका तू भक्तांच्या पुन्हा करू आयुष्यामध्ये नयेस, सिद्ध करून नाहीतर दाखवलेलं माझ्या सत्य आहे. चरणी तुला जागा नाही. आजच्या युगात सगळ्यांनाच मनुष्य अडचणी आहेस. आहेत. कुणाचं घर तुझ्याकडून आहे, चुका पण होऊ सुख नाही. शकतात. कुणाकडे पण पैसा मी दयाळू आहे, देव आहे. समाधान नाही. कोणी आरोग्याच्या तुमची झंझाट्यात प्रामाणिक अडकलेला माफी आहे, स्वीकारतो. कोणी मनाच्या आणि तणावात तुम्हाला अडकला तुमच्या आहे. सर्वात पण एक खालच्या गोष्ट खरी, बिंदूपासून अडचण उचलून कितीही घेतो. मोठी असली तरी माझा स्वामीपेक्षा मोठी. आशीर्वाद कोणत्याही पृथ्वीवरील स्वामींच्या कृपेने अशक्य वाटतं ते शक्य होते. मोठा आहे. आज जे संपलंय मी जे देतो वाटतंय ते पुन्हा सर्व उगम पावतं. बहुतेक एक गोष्टीपेक्षा वेळेस एक अधिक शेतकरी मौल्यवान. वर्षभराच्या दुष्काळाने त्रस्त होता. माझी सगळं संपलं, मला विनंती आहे. शेती गेली, जनावरं गेली, पैशाची स्वतः टंचाई आली. सांगतात, तुला त्यामुळे काहीही त्याच्या घरात झालं उपासमारीची वेळ तरी आली. मी तुझ्या पाठीशी त्याच्या आहे. मनात एकच गोष्ट, माझ्या बरोबर या. रोज सकाळी उठून शेतात गेल्यावर तो म्हणायचा, वृत्ती करा. हे स्वामी देव महाराज, माझ्या सर्व पाऊस अपेक्षांना नाही, मागे पाणी टाक. नाही, तुझं नाव मात्र आहे. आणि मला कल्पनेपेक्षा जास्त धनधान्य आशीर्वाद नाही, दे. पण तुझी भक्ती कारण मात्र मी आहे. त्याचा सन्मान आणि करतो. काय आश्चर्य, त्याचा दुसऱ्याच दिवशी आशीर्वादाचा पाठलाग आठवड्यामध्ये करते. आणि आभाळामध्ये मला मागे ढग टाक. दिसू लागले. तुमच्या सर्व सडलेल्या चिंता, जमिनीला पाणी मिळालं भीती, आणि त्यांचं जीवन तणाव, बदलून गेलं. दुःख नाहीसे होते. त्याची अडचण जागा मोठी देवाने, होती, पण विश्वास प्रबळ प्रेम, होता. उपचार, मी प्रश्न आशीर्वाद, विचारतो, चिरंतन तुमचं दुःख शांती किती आहे. मोठं आहे, मी तुमच्यावर किती तुमचं प्रेम मन करतो. किती थकलं आहे, तुम्ही तुमचा किती किती वेळा आदर म्हणाला करतो. की आणि मी आता सहन तुम्हाला होत किती नाही. महत्व देतो त्यावेळी हे मला मला तुम्हाला स्वामींचं नाव सतत घे. अर्पण करून देण्याची गरज स्वामी आहे. समर्थांचं नाव म्हणजे मी मनाला सक्रियपणे संकटातला तुमचा हात मार्ग आहे गुळगुळीत करत आहे. आणि हरवलेल्या तुमचे कल्याण वाटेवरचा सुनिश्चित दिवा आहे. करत आहे. श्री स्वामी समर्थ हे तुमच्या तीन शब्द कुटुंबासाठी उच्चारताना तुमच्या शांती, मनातून अंधार पळून तुमच्या मुलासाठी शहाणपणा नाही आणि हे तर औषध आहे. कर्जाशिवाय तुमच्या घरात धैर्य आहे, समृद्धी शक्ती आहे, आणि उद्ध्वस्त कोणत्याही झालेल्या मनासाठी नवी असलेल्या उमेद आहे. संकटांना रोज फक्त पूर्णपणे 10 मिनिटं काढून डोळे मिटा टाकण्याची इच्छा आणि मनात उच्चारा, श्री हा स्वामी आशीर्वाद समर्थ. प्राप्त श्री करण्यासाठी स्वामी समर्थ. अशक्य श्री ही स्वामी शक्ती समर्थ. करतील स्वामी टाईप कर. तुमचं दुःख, आणि सर्व तुमची स्वामी अडचण भक्तांना हळूहळू हा हळूहळू दूर पवित्र जाईल. संदेश शेअर कर. स्वामी म्हणतात, बाळा संकट देवाचे येतात देव महादेव तुला ती म्हणत आहे. पळतात, जेव्हा तुला तू मला निवडले साथ आहे. घाल. तुला तुझं दुःख ह्या मी रडक्या पाहतो, भाग्यातील वाईट शक्ती परंतु नष्ट आवाज दिला नाही. करण्यासाठी माझं या नाव घ्यायचं कुटुंबाच्या थांबू नकोस, कारण मी संरक्षणासाठी तुझ्या प्रत्येक तुला हे शब्दाला ऐकावे लागेल. ऐकतोय. मी तुला नुकसान करणारा देव नाही. कधी कधी वाटतं स्वामी वाटत काही माझ्याकडे असेल, पाहत नाही. हे ऐकून काही खरं ते होणार नाही. नाही. स्वामी बाळा, नेहमी आपल्या भक्ताच्या हे पाठीशी ऐकूनच असतात. हजारो फक्त लोकांचं भाग्य आपल्यालाच बदललेलं आपल्या आहे. श्रद्धेचा दरवाजा उघडावा. येत्या 12 लागतो. तासात तुझी आजपासून सर्वात ठरव. मोठी इच्छा पूर्ण नाही अडचण झाली कितीही मोठी तर असो, मला सांग. मी मात्र तुझा घाबरणार. परमेश्वरावर विश्वास मी नसेल फक्त माझ्या तर स्वामींचं तुम्ही नाव आज घेईन. दुर्लक्ष करू तुमचं मन शकता. दुखवलेलं असेल, कारण हा व्हिडिओ कंबर वाकलेली असेल, पण तुमची श्रद्धा अजूनही जिवंत आहे. भगवंतावर हेच विश्वास ठेवणारा आजपासून साथीच आहे. एकच मंत्र, तुझी कितीही देव मोठी अडचण म्हणतो, असो, माझ्या प्रिय फक्त बाळा, तू स्वामींचं नाव त्या तुमच्या मार्गात तुझं दुःख मोठे बदल दूर होईल. घडत आहे. स्वामी समर्थ, कारण मी स्वामी समर्थ, तुमच्या स्वामी प्रार्थना समर्थ ऐकल्या आहे. असा आणि आवाज मला तुमच्या आयुष्यात एकदा तुझ्या मनातल्या शंका आशीर्वाद बाजूला ठेव आणायचे आहे. आणि फक्त तुमच्यासाठी तीन शब्द उच्चार. चमत्काराचे नवीन स्वामींची दरवाजे कृपा उघडायचे आहे. तुमच्या जीवनामध्ये हा चमत्कार आशीर्वाद घडेल. जर हा प्राप्त संदेश मनाला करण्यासाठी स्पर्श करून आज गेला असेल, कमेंटमध्ये व्हिडिओ शेअर करा. हर महादेव कमेंट मध्ये लिहून फक्त एकच हा वाक्य लिहा, पवित्र श्री चमत्कारी स्वामी संदेश समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी आसपासच्या तुझ्या भगवंताच्या भक्ताला शेअर कर. तुमच्या सर्व इच्छा भोलेनाथ पूर्ण करतील. लक्षात ठेवा, आज काहीही तुमचे नुकसान करू शकत नाही. तुमचे आरोग्य, पैसा, मन आणि कुटुंब स्वामींच्या कृपेने भरभराटीला येणार आहे. तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात आणि पैसा तुमच्याकडे सहजासहजी येत आहे. प्रयत्न न करता ही देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकण्यासाठी यशस्वी व्हा. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात तो चमत्कार देव देईल, नक्कीच देईल. आश्चर्यकारक असेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता दूर करेल. देवाचे देव महादेव आणि श्री स्वामी समर्थ माऊलींचा आशीर्वाद तुम्हाला, तुमचे मित्र आणि तुमच्या कुटुंबाला व्यापून टाकतो. आणि जो त्याला शोधतो आणि त्याची गरज आहे अशा प्रत्येकाला तो आशीर्वाद
आणि संरक्षण देऊ इच्छितो. देव म्हणतो, तुम्ही श्रीमंत, यशस्वी, आनंदी आणि निरोगी होणार आहात आणि हे जीवन बदलणारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मीच तुम्हाला, प्रिय बाळा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुमचे कुटुंब आणि तुम्हाला शाश्वत आरोग्य, आनंद आणि शांती मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा पवित्र संदेश पुढील 3 मिनिटे ऐकत राहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढील 12 तासाच्या आत प्रेम, पैसा आणि आरोग्याच्या रूपात महान आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वइच्छा तयार व्हा. खूप लवकर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात अनपेक्षित आणि अज्ञात स्रोताकडून 50,000 रुपये सापडतील. मी प्रार्थना करतो की हा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनासाठी मोठा आशीर्वाद आणि सुधारित आर्थिक आणि चांगले आरोग्य याशिवाय काहीही आणणार नाही. भोलेनाथ म्हणतात, चिंता करत रडत बसणं सोडून दे. मी तुम्हाला लोकसंसाधने आणि वित्त पाठवित आहे, जे तुम्ही कधीही शक्य वाटून घेतले नव्हते. तुमचे सर्व अश्रू, वेदना, निद्रा नाशाच्या रात्री संपतील, कारण तुमची लॉटरी जिंकण्याचे ठरलं आहे, ज्यामुळे तुमचं आयुष्य कायमचं बदल. पुढील 12 तासात आशीर्वादाच्या वर्षाची अपेक्षा करा, कारण खरं प्रेम, पैसा आणि चांगल्या आरोग्य तुमच्याकडे येत आहे. या आशीर्वादामुळे केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या प्रियजनांनाही खूप आनंद मिळेल. तुम्ही जे काही करता त्यामध्ये देवावर विश्वास ठेवा आणि सर्व काही योग्य मार्गाने आणि योग्य वेळी होईल यावर विश्वास ठेवा. तुमचा भोलेनाथावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये भोलेनाथाचा पवित्र मंत्र श्री सांब सदाशिवाय नमः 5 वेळा टाईप करा. भोलेनाथ म्हणतात, पुढील 5 मिनिटे जो भक्त हा संदेश ऐकत राहील त्याच्या भाग्यातील सर्व दुःखे, चिंता स्वतः देव येऊन नष्ट करेल आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. माऊली म्हणतात, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा आणि त्याच्याकडे आपल्यासाठी एक सुंदर योजना आहे हे जाणून घ्या. बाळा, तुला सर्वांनी सोडलं तरी मी तुला सोडणार नाही. इतरांजवळ मन मोकळं करण्यापेक्षा माझ्याजवळ मन मोकळं कर, सर्व ठीक होईल. नवीन आठवडा सुरू होतात. तुम्ही स्वतःला अशा स्थितीत पाहाल जिथे तुम्हाला यापुढे संघर्ष किंवा कर्ज घ्यावं लागणार नाही आणि तुमचा हात नेहमी विपुल पैशाने भरलेला असेल. तुमचे पुढील 7 दिवस प्रेम, पैसा, आरोग्य यासह तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू आनंद आणि विपुलतेने भरलेले जातील. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढील 3 मिनिटे हा संदेश ऐकत राहा आणि तुमच्या भाग्यात होणारा चमत्कार तुम्ही स्वतः पहा. मी तुमच्या भाग्यात होणारा चमत्कार तुम्ही स्वतः पहा. भगवान भोलेनाथ म्हणतात, तुम्ही देवाचे मुलं आहात आणि तो तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो, ज्यामुळे तुमचे जीवन कायमचे बदलते. तो तुम्हाला सर्वकालीन आनंद मिळवून देण्याची, तुमच्या जखमा भरून काढण्याची आणि तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची इच्छा बाळगतो. तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवत असताना तुमचा कायम विश्वास माझ्यावर असणं गरजेचं आहे. तुम्ही तयार करत असाल तर होय म्हणा, मी तयार आहे टाईप करा. जे भक्त दुःखी आहे, चिंताग्रस्त आहेत, काळजी करत आहेत, त्या दुःखी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा आणि पुण्यवंत व्हा. जसे माझे भक्त भगवंतास प्रिय आहेत, ते दुसऱ्याचा विचार करतात. परमेश्वर म्हणतात, हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्ही चमत्कार आणि यशाचे साक्षीदार व्हाल, जे तुमचे जीवन कायमचे बदलतील. देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे.
असं देवादिदेव महादेव यांनी घोषित केलं आहे. तुझे चमत्कारी जीवन आहे आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळाचे जीवन मिळते. जरी आपण शारीरिकरित्या म्हणत असलो तरी आपण त्याच्याबरोबर सदैव जगू. दावा करण्यासाठी 11 वेळा ओम नमः शिवाय टाईप करा आणि तुमच्या समोर दिसणारी ती घंटी दाबा, ज्यामुळे हे पवित्र संदेश तुम्ही सदैव ऐकत व्हा. ऐकत राहाल आणि भगवंत तुमच्या भाग्यात चमत्कार करत राहील. देवाने असेही म्हटले आहे की जर आपला विश्वास माझ्यावर मोहरीच्या दाण्या एवढा जरी लहान असेल तरी आपण सर्वात मोठा पर्वत हलवू शकतो आणि आपल्यासाठी काहीही अशक्य नाही. काही लोक भगवंतावर संशय घेतात कारण त्यांनी मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नाही. तथापि भगवंतांना ज्यांनी पाहिलं नाही ते विश्वास ठेवतात, जे पाहिलंय ते विश्वास ठेवतात आणि ज्यांनी पाहिलं नाही, अनुभवलं नाही ते विश्वास ठेवत नाही. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना देव आशीर्वाद देतात. आई जसं आपल्या मुलांचं सांत्वन करते तसं त्याने आपल्याला सांत्वन देण्यास वचन दिलं आहे. तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे वचन देव तुम्हाला देतो. देव म्हणतो तुमचा परमेश्वर हा जीवनाची भाकर आहे आणि जो कोणी त्याच्याकडे येतो तो कधीही उपाशी राहत नाही. तो अंधारात चालणारा प्रकाश आहे आणि जर तुम्ही थकलेले, उद्याने दबलेले असाल, दुःखाने दबलेले असाल तर तुम्हाला विश्रांती देईल. त्याच्याकडे या आणि शांतता व आनंद अनुभवा, जो फक्त देवच देऊ शकतो. तुम्ही तयार असाल तर होय म्हणा, मी तयार आहे टाईप करा आणि आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. देव आज तुला म्हणत आहे, तुझे जीवनशैली पुढील 7 मिनिटात पूर्णपणे बदलू शकते. तुम्ही हा व्हिडिओ अपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला माझ्याकडून काही अत्यंत आवश्यक फायदे मिळतील. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथून पुढे देव तुझे रक्षण करण्यास समर्थ आहे. चिंता करणं सोड आणि शांतपणे डोळे बंद करून जे आहे मी एक देव आहे जो हा संदेश पाहणाऱ्याच्या आयुष्यात चमत्कार करतो आणि तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक भागामध्ये चांगले काम करावे अशी माझी इच्छा आहे. उद्या तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. माझ्या वचनाचा विचार करा आणि तुम्हाला तुमच्या अस्तित्वात चमत्कार दिसतील. आपण या महिन्यामध्ये पाऊल ठेवत असताना हे समजून घ्या की 12 महिन्याची पुन्हा स्थापना आहे आणि बदल, योग्य गोष्टी, चमत्कार हे नवीन सुरुवात आणि नवीन संधीची वेळ आहे. पुढील 4 मिनिटं महत्त्वाची ठरतील कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. कोणत्याही वाईट योजना टाळण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्याकडे पाठवत आहे. या लढ्यात आता तुम्ही एकटे नाही. मला तुला देण्यात आले आहे आणि मी तुला सुरक्षित ठेवेन. मी तुम्हाला आरोग्य, संपत्ती आणि यश देऊ इच्छितो जेणेकरून तुम्ही इतरांना मदत करू शकता. तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर हर हर महादेव टाईप करा आणि हा शक्तिशाली संदेश दुःखी, चिंताग्रस्त आणि संकटमय भक्तांना शेअर करा. बघा, तुमच्याही भाग्यात देव चमत्कार करेल. देव म्हणतो, मी प्रत्येक दुःखात दुरुस्त करण्यास आणि प्रत्येक तुटलेले हृदय सुधारण्यास सक्षम आहे. फक्त मला मदतीसाठी विचारा आणि मी तुमच्यासाठी जिथे असे देव म्हणतो, या आठवड्यात तुमची तंदुरुस्ती, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध आणि पैसा या गोष्टी अधिक चांगल्या होतील. जर आयुष्यात चमत्कार व्हावा असं वाटत असेल किंवा नशिबाचे फासे बदलावे असं वाटत असेल तर शेवटपर्यंत डोळे बंद करून हा संदेश ऐकत राहा आणि तू स्वतः चमत्कार बघायला तयार हो. देव म्हणतो, आजकाल मी सतत तुमच्या सोबत आहे. याची आठवण म्हणून तुमच्या घरी रोख रक्कम दिसून येईल. यावर्षी तुमचं जीवन अतिरिक्त रोग, खरी फिटनेस, अगणित आनंद, आश्चर्य आणि वास्तविक प्रेमाने परिपूर्ण असेल.
आता सर्वांनी विश्वासाने घोषित करा, आज मी प्रेम, उपचार आणि समृद्धी प्राप्त करण्यास तयार आहे. देव मला आणि माझ्या कुटुंबाला अमर्याद संपत्ती, प्रेम आणि शांती दे. भगवंत मला निर्माण केलं आहे. मी तुझा आभारी आहे. मी तुझा आभारी आहे. परमेश्वरा, माझ्यावर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल आणि देवाला माझ्या भाग्यात पाठवल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर परिणाम करणाऱ्या वाढीच्या हंगामासाठी स्वइच्छा स्वतः तयार व्हा. पैसा, मन, भावना, शारीरिक आरोग्य आणि अध्यात्मातील अविश्वसनीय आशीर्वाद आणि चमत्काराचा अनुभव घ्या. पूर्ण विश्वास ठेवा, कारण जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा अशक्य ही शक्य होऊन जाते. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण तुमच्या जीवनासाठी माझ्याकडे एक अद्भुत योजना आहे. या आठवड्यामध्ये तुमच्या पैशाच्या बाबतीत भरपूर आशीर्वाद प्राप्त करा. पैशासाठी हे तुमचे सर्वोत्तम वर्ष असेल. हा आठवडा संपण्यापूर्वी अनपेक्षित पैसे तुमच्याकडे वेगवेगळ्या स्रोतांकडून येतील, कारण देव तुमच्यावर दयाळू आहे. भगवंत म्हणतात, या महिन्यामध्ये तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला उपचार, सकारात्मकता, बदल घडतील. आशीर्वाद आणि चमत्कार अनुभवता येईल. देव तुमचे अश्रू पाहतो, तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि तुमच्या दुःखात तुम्हाला मदत करायला येतो. देव तुमची वेदना, चिंता, समस्या दूर करेल आणि त्याच्या जागी चांगली आरोग्य, आनंद आणि शांती देईल. विपुलतेच्या अमर्याद प्रवाहाची अपेक्षा करा. अनपेक्षित आशीर्वाद, पैसा, प्रेम तुमच्याकडे जलद गतीने येईल. तुम्ही गुंतलेले आणि खर्च केलेले पैसे तुमच्याकडे अनेक पटीने परत येतील. देव तुम्हाला आशीर्वाद द्यायला आला आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, देवा मला तुमचा आशीर्वाद द्या टाईप करा आणि शेवटपर्यंत हा पवित्र शब्द ऐकत राहा. शांतपणे बोला, मग ऐका. मला निर्माण केल्याबद्दल, माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला क्षमा केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला विश्वास आहे की माझा बँक बॅलन्स मी कधीही कल्पना करू शकलो नाही त्यापेक्षा जास्त पैशाने वाढेल. देवाच्या कृपेने मी या आठवड्यात खूप सारा पैसा कमवणार आहे. देवाच्या कृपेने मी करोडपती होणार आहे. मी भाग्यशाली आहे. माझ्या भाग्यात देव आहे. भोलेनाथ म्हणतात, प्रिय मुला, तयार व्हा, कारण तुम्ही अर्थवाढीच्या हंगामात प्रवेश करणार आहात, ज्याचा तुमच्या आयुष्यावर, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर खूप मोठा परिणाम होईल. तुम्ही अविश्वसनीय आशीर्वाद आणि चमत्कार अनुभवाल. मग ते पैसे तुमचे मन आणि भावना, तुमचे शारीरिक आरोग्य किंवा अध्यात्माशी तुमचे कनेक्शन असो. लक्षात ठेवा, आकाश, पृथ्वी, महासागर, पर्वत, सूर्य, तारे सर्व काही मीच बनवले आहे. तुम्ही शोधत असलेले उपचार, स्वातंत्र्य, पैसा आणि चांगलं आरोग्य आधीच व्यवस्थित केलं आहे. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा अशक्य हे शक्य होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भगवंताचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ. तुलाही हव्या असलेल्या आनंदाच्या बातमीचा फोन येईल. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, उद्या तुमच्या मार्गात मोठे बदल घडत आहे, कारण मी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि मला तुमच्या आयुष्यात नवीन आशीर्वाद आणायचे आहे. तुमच्यासाठी चमत्काराचे नवीन दरवाजे उघडायचे आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून हा पवित्र चमत्कारी संदेश जवळपास असणाऱ्या भगवंताच्या भक्ताला शेअर करा. तुमच्या सर्व इच्छा भोलेनाथ पूर्ण करेल. लक्षात ठेवा, आज काही तुमचे नुकसान करू कोणी शकणार नाही.
तुमचे आरोग्य, पैसा, मन, कुटुंब स्वामींच्या कृपेने भरभराटीला येणार आहे. तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात आणि पैसा तुमच्याकडे सहजासहजी येत आहे. प्रयत्न न करता देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी व्हा. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात तो चमत्कार देव देईल, नक्कीच देईल. हे आश्चर्यकारक असेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता दूर करेल. देवांचे देव महादेव आणि श्री स्वामी समर्थ माऊलींचा आशीर्वाद तुम्हाला, तुमचे मित्र आणि तुमच्या कुटुंबाला व्यापून टाकतो. आणि जो त्याला शोधतो, त्याची गरज आहे अशा प्रत्येकाला तो आशीर्वाद आणि संरक्षण देऊ इच्छितो. देव म्हणतो, तुम्ही श्रीमंत, यशस्वी, आनंदी आणि निरोगी होणार आहात. आणि हे जीवन बदलणारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी तुम्हाला निवडले आहे. प्रिय बाळा, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुमचे कुटुंब आणि तुम्हाला शाश्वत आरोग्य, आनंद आणि शांती मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा पवित्र संदेश पुढील 3 मिनिटे ऐकत राहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढील 12 तासाच्या आत प्रेम, पैसा, आरोग्याच्या रूपात महान आशीर्वाद मिळण्यासाठी तुमच्या बँक खात्यात अनपेक्षित आणि अज्ञात स्रोताकडून तुम्हाला 1,00,000 रुपये सापडतील. मी प्रार्थना करतो की हा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनासाठी मोठा आशीर्वाद, सुधारित आर्थिक आणि चांगले आरोग्य याशिवाय काहीही आणणार नाही. भोलेनाथ म्हणतात, चिंता करत रडत बसणं सोडून दे. मी तुम्हाला लोकसंसाधने आणि वित्त पाठवित आहे, जे तुम्ही कधीही शक्य वाटून घेतले नव्हते. तुमचे सर्व अश्रू, वेदना, निद्रानाशाच्या रात्री संपतील, कारण तुमची लॉटरी जिंकण्याचे ठरले आहे, ज्यामुळे तुमचं आयुष्य कायमचे बदलले. पुढील 12 तासात आशीर्वादाच्या वर्षाची अपेक्षा करा, कारण आनंद, खरे प्रेम, पैसा आणि चांगले आरोग्य तुमच्याकडे येत आहे. या आशीर्वादामुळे केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या प्रियजनांनाही खूप आनंद मिळेल. तुम्ही जे काही करता त्यामध्ये देवावर विश्वास ठेवा आणि सर्व काही योग्य मार्गाने आणि योग्य वेळी होईल यावर विश्वास ठेवा. तुमचा भोलेनाथावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये बोला, श्री सांब सदा शिवाय नमः 5 वेळा टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. भोलेनाथ म्हणतात, पुढील 4 मिनिटे जो भक्त हे ऐकत राहील त्याच्या भाग्यातील सर्व दुःखे, चिंता मी स्वतः येऊन नष्ट करेन आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करेन. स्वामी माऊली म्हणत आहे, देवांच्या वचनावर विश्वास ठेवा आणि त्याच्याकडे आपल्यासाठी एक सुंदर योजना आहे हे जाणून घ्या. बाळा, तुला सर्वांनी सोडले तरी मी तुला सोडणार नाही. इतरांजवळ मन मोकळं करण्यापेक्षा माझ्याजवळ मन मोकळं कर, सर्व ठीक होईल. नवीन आठवडा सुरू होताना तुम्ही स्वतःला अशा स्थितीत पाहाल जिथे तुम्हाला यापुढे संघर्ष किंवा कर्ज घ्यावे लागणार नाही आणि तुमचा हात नेहमी विपुल पैशाने भरलेला असेल. तुमचे पुढील 7 दिवस प्रेम, पैसा, आरोग्य यासह तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू आनंद आणि विपुलतेने भरून जाईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढील 3 मिनिटे हा संदेश ऐकत राहा आणि तुमच्या भाग्यात होणारा चमत्कार तुम्ही स्वतः पहा. भगवान भोलेनाथ म्हणतात, तुम्ही देवाचे मुलं आहात आणि तो तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो, ज्यामुळे तुमचे जीवन कायमचे बदलले. तुम्हाला सर्वकालिक आनंद मिळवून देण्याची, तुमच्या जखमा भरून काढण्याची आणि तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची इच्छा बाळगतो. तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवत असताना तुमचा कायम माझ्यावर विश्वास असणं गरजेचं आहे. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे असे टाईप करा. जो भक्त दुःखी आहे, चिंताग्रस्त आहे, काळजीत आहे, त्या दुःखी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत व्हाल आणि असे भक्त आपणास प्रिय आहे, जे दुसऱ्याचा विचार करतात. परमेश्वर म्हणतात, हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्ही चमत्कार आणि यशाचे साक्षीदार व्हाल, जे तुमचे जीवन कायमचे बदलतील. देवांचे देव महादेव यांनी घोषित केले आहे की हे तुम्ही चमत्कारी जीवन आहे. जो कोणी याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल. तरी आपण शारीरिकरित्या म्हणत असलो तरी आपण त्याच्याबरोबर सदैव जगू. दावा करण्यासाठी 11 वेळा ओम नमः शिवाय टाईप करा आणि तुमच्या समोर दिसणारी ही घंटी दाबा, ज्यामुळे हे पवित्र संदेश तुम्ही सदैव ऐकत राहाल आणि भगवंत तुमच्या भाग्यात चमत्कार करत राहील.
देवाने असेही म्हटले आहे की जर आपला विश्वास माझ्यावर मोहरीच्या दाण्या एवढा जरी लहान असेल तरी आपण पर्वत हलवू शकतो आणि आपल्यासाठी काहीही अशक्य नाही. काही लोक भगवंतावर संशय घेतात कारण त्यांनी मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नाही. तथापि भगवंतांना ज्यांनी पाहिले नाही ते विश्वास ठेवतात. त्यांना देवांनी आशीर्वाद दिला. आई जसं आपल्या मुलांचं सांत्वन करते तसं त्याने आपल्याला सांत्वन देण्यास वचन दिलं आहे. तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे वचन देव तुम्हाला देतो. देव म्हणतो तुमचा परमेश्वर हा जीवनाची भाकर आहे आणि जो कोणी त्याच्याकडे येतो तो कधीही उपाशी राहणार नाही. तो अंधारात चालणारा प्रकाश आहे आणि जर तुम्ही थकलेले दबलेले असाल तर तुम्हाला विश्रांती देईल. त्याच्याकडे या आणि शांतता व आनंद अनुभवा. मी फक्त देवच देऊ शकतो. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो मी प्रत्येक दुःख दुरुस्त करण्यास आणि प्रत्येक तुटलेलं हृदय सुधारण्यास सक्षम आहे. फक्त मला मदतीसाठी विचारा आणि मी तुमच्यासाठी जिथे आहे तिथे. देव म्हणतो या आठवड्यात तुमची तंदुरुस्ती, नोकरी, नाते संबंध आणि पैसा या गोष्टी अधिक चांगल्या होतात. तुम्ही पाहाल जरा भविष्यात चमत्कार व्हावा असं वाटत असेल किंवा नशिबाची फाशी बदलावी असं वाटत असेल तर शेवटपर्यंत डोळे बंद करून हा संदेश ऐकत राहा आणि तू स्वतः चमत्कार बघायला तयार हो. देव म्हणतो आजकाल मी सतत तुमच्या सोबत आहे. याची आठवण म्हणून तुमच्या घरी रोख रक्कम दिसून येईल. यावर्षी तुमचं जीवन अतिरिक्त रोग, आनंद, आश्चर्य आणि वास्तविक प्रेमाने परिपूर्ण असेल. आता सर्वांनी विश्वासाने घोषित करा आज मी प्रेम, उपचार आणि समृद्धी प्राप्त करण्यास तयार आहे. देव मला आणि माझ्या कुटुंबाला अमर्याद संपत्ती, प्रेम आणि शांती देतो. भगवंत मला निर्माण केल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. मी तुझा आभारी आहे. मी तुझा आभारी आहे. परमेश्वरा माझ्यावर बिनशर्यत प्रेम केल्याबद्दल आणि देवाला माझ्या भाग्यात पाठवल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. देव म्हणतो माझ्या प्रिय बाळा तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर परिणाम करणाऱ्या वाढीच्या हंगामासाठी स्वइच्छा व्हा. पैसा, मन, भावना, शारीरिक आरोग्य आणि अध्यात्मातील अविश्वसनीय आशीर्वाद आणि चमत्काराचा अनुभव घ्या. पूर्ण विश्वास ठेवा कारण जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा अशक्य ही शक्य होऊ शकते. माझ्यावर विश्वास ठेवा कारण तुमच्या जीवनासाठी माझ्याकडे एक अद्भुत योजना आहे. या आठवड्यामध्ये तुमच्या पैशाच्या बाबतीत भरपूर आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. पैशासाठी हे तुमचे सर्वोत्तम वर्ष असेल. हा आठवडा संपण्यापूर्वी अनपेक्षित पैसे तुमच्याकडे वेगवेगळ्या स्रोतांकडून येतील कारण देव तुमच्यावर दयाळू आहे. भगवंत म्हणतात या महिन्यामध्ये तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला उपचार, सकारात्मक बदल, आशीर्वाद आणि चमत्कार अनुभवता येईल. देव तुमचे अश्रू पाहतो, तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि तुमच्या दुःखात तुम्हाला मदत करायला येतो. देव तुमची वेदना, चिंता, समस्या दूर करेल आणि त्याच्या जागी चांगले आरोग्य आणि शांती देईल. अमर्याद प्रवाहाची अपेक्षा करा. अनपेक्षित आशीर्वाद, पैसा, प्रेम तुमच्याकडे जलद गतीने येईल. तुम्ही गुंतवलेले आणि खर्च केलेले पैसे तुमच्याकडे अनेक पटीने परत येतील. देव तुम्हाला आशीर्वाद द्यायला आला आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवा मला तुमचा आशीर्वाद द्या टाईप करा आणि शेवटपर्यंत हा पवित्र शब्द ऐकत राहा. शांतपणे बोला किंवा मग ऐका. प्रभू मला निर्माण केल्याबद्दल, माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला क्षमा केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला विश्वास आहे की माझं बँक बॅलन्स मी कधीही कल्पना करू शकलो नाही त्यापेक्षा जास्त पैशाने वाढले. देवाच्या कृपेने मी या आठवड्यात खूप सारा पैसा कमवणार आहे. देवाच्या कृपेने करोडपती होणार आहे. मी भाग्यशाली आहे. माझ्या भाग्यात देव आहे. भोलेनाथ म्हणतात प्रिय मुला तयार व्हा.
कारण तुम्ही वाढीच्या हंगामात प्रवेश करणार आहात, ज्याचा तुमच्या आयुष्यावर, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर खूप मोठा परिणाम होईल. तुम्ही अविश्वसनीय आशीर्वाद आणि चमत्कार अनुभवा. मग ते पैसे, तुमचे मन आणि भावना, तुमचे शारीरिक आरोग्य, अध्यात्माशी तुमचे कनेक्शन असो. लक्षात ठेवा, आकाश, पृथ्वी, महासागर, पर्वत, सूर्य, तारे सर्व काही मीच बनवले आहे. तुम्ही शोधत असलेले उपचार, स्वतंत्र पैसा आणि चांगले आरोग्य मी आधीच व्यवस्थित केले आहे. तुम्ही विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल तेव्हा अशक्यही शक्य होते. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भगवंताचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा पवित्र संदेश शेअर करून तर बघ, तुलाही हव्या असलेल्या आनंदाच्या बातमीचा फोन येईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा स्वामीचा शब्द आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याने तुझ्या जीवनातील सर्व दुःख दूर होईल. तुझ्याही घरात आजूबाजूच्या लोकांसारखं ऐश्वर्य नांदेल. तुलाही सर्व सुख प्राप्त होईल आणि रोग, दारिद्र्य, चिंता संपून जाईल. फक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आपण एखाद्या गोष्टीला गमावतो कारण की आपल्यासाठी ती योग्य नसते, किंवा त्या गोष्टीच्या जागी आयुष्य काहीतरी मोठं देणार असतं. म्हणून हरवल्यासारखं वाटतं. तरीही विश्वास ठेव की हे फक्त नवीन सुरुवातीचं पाऊल आहे. मनात नकारात्मक विचार येणं स्वाभाविक आहे, पण ते विचार आपल्याला कैद करू नयेत. जेव्हा मनात भीती, शंका, दुःख दाटतं, तेव्हा एक खोल श्वास घे आणि स्वतःला आठवण करून दे, मी हे पार करू शकतो. हे वाक्य पुन्हा पुन्हा स्वतःला सांग, कारण शब्दांना ताकद असते. सकारात्मक शब्द आपल्या मनाला आणि हृदयाला नवसंजीवनी देतात. आयुष्यातले कठीण दिवस आपल्याला संयम शिकवतात. ते आपल्याला लोकांचं खरं रूप दाखवतात. जेव्हा तुझ्या आयुष्यात सगळं सुरळीत चालू असतं तेव्हा प्रत्येक जण तुझ्या सोबत असतो, पण जेव्हा परिस्थिती वाईट होते तेव्हा फक्त खरे लोक तुझ्या सोबत राहतात. हा अनुभव तुला वेदना देईल, पण तोच अनुभव तुला योग्य लोक निवडायला शिकवेल. लक्षात ठेव, तुझ्या प्रवासात येणारे अडथळ्यांना तूच पार करू शकतोस. कुणीही तुझ्यासाठी तुझी पायरी चढू शकत नाही. जसं पर्वत चढायला स्वतःलाच पाऊल टाकावं लागतं, तसं जीवनाच्या उंच शिखरावर पोहोचण्यासाठी तुला स्वतःलाच मेहनत घ्यावी लागेल. इतरांचा आधार छान असतो, पण तो कायम टिकत नाही. टिकून राहणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुझं स्वतःवरचं प्रेम आणि तुझं स्वतःवरचा विश्वास. जेव्हा तुला हार मानावीशी वाटते तेव्हा थांब आणि मागे वळून पहा, तू किती लांब आलायस, किती अडथळे पार केले आहेस. जर तू हार मानली असतीस तर आज इथं पोहोचला नसतास. त्यामुळे आज जरी परिस्थिती कठीण असली तरी उद्याच्या यशासाठी आजचा संघर्ष आवश्यक आहे. तुझं आयुष्य तुझ्या विचारावर चालतं. जेव्हा तू नकारात्मक विचारांना जागा देतोस तेव्हा तुझ्या पुढच्या सगळ्या संधी नष्ट होतात, पण जेव्हा तू सकारात्मक विचारांना वाढवतोस तेव्हा तुझ्या आयुष्याचे नवीन दरवाजे उघडतात. म्हणूनच प्रत्येक दिवसाची सुरुवात एक चांगला विचार करून हळूहळू हा छोटा सराव तुझं आयुष्य बदलून टाकेल. संकट बाळा कायमची नसतात, ती फक्त तात्पुरती असतात. जसे हिवाळा संपून वसंत ऋतू येतो, तसं तुझ्या दुःखाचा हिवाळाही लवकरच संपेल. तुझ्या हृदयात असेच बीज जप आणि ते दररोज त्याला पाणी दे. म्हणजे दररोज स्वतःला एक नवीन सकारात्मक वाक्य सांग. हा छोटासा प्रयत्न तुला मोठ्या बदलाकडे नेईल. बाळा, इथं कोणीच तुझ्यासाठी तुझं जीवन जगणार नाही. तुला तुझ्या जीवनाची जबाबदारी घ्यावी लागेल. खूप लोक तुझ्यावर टीका करतील, तुला कमी लेखतील, तुझी स्वप्न अशक्य म्हणतील, पण त्यांना सिद्ध करण्याची गरज तुला अजिबात नाही. फक्त तू स्वतःला सिद्ध कर. कारण जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जातोस तेव्हा जग तुला थांबवू शकत नाही. आज जरी तुझं मन जड असेल तरी एक गोष्ट नक्की आहे, तुझ्यात ती ताकद आहे जी कुठल्याही वादळातून तुला पार नेईल. तुझ्यातली ही शक्ती कोणालाही काढून घेता येणार नाही बाळा. त्यामुळे डोकं वर कर
खोल श्वास घे आणि स्वतःला सांग, मी तयार आहे, मी सक्षम आहे आणि मी नक्कीच जिंकणार आहे. जेव्हा आयुष्याची वाट खडतर होते, तेव्हा मनात पहिला विचार येतो, माझ्याबरोबर असं का होतं? पण बाळा, कठीण दिवस हे प्रत्येकाच्या प्रवासाचा भाग आहे. फरक एवढाच असतो की काही लोक संकटांना शरण जातात, तर काही लोक यातून अधिक मजबूत होतात. तू कोणत्या प्रकाराचं आहे ते पूर्णपणे तुझ्या हातात आहे. तुझ्या भोवतीचं वातावरण कधी कधी तुला निराश करतं. काही लोक तुझ्यावर टीका करतील, तुला प्रयत्नांना हसतील आणि तुला निरुपयोगी वाटायला लावतील. पण लक्षात ठेव, ते तुला नाही तर त्याच्या स्वतःच्या भीतीला आणि अपयशाला प्रतिसाद देत असतात. जे लोक स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाहीत, ते इतरांच्या स्वप्नावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे त्यांचे स्वप्न, त्यांचे शब्द मनावर घेऊ नकोस. अडचणीच्या काळात आपल्याला सगळं सोडून द्यावंसं वाटतं, पण त्याच वेळी ठाम राहणं सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. कारण जसं वादळाचा वेग जास्त असतो, तशी त्याची वेळ कमी असते. तसेच जशी तुझी परिस्थिती जास्त अवघड वाटते, तशी ती जास्त काळ टिकत नाही. हे जाणून घेतल्यावर तुझ्या मनाला एक नवीन शांतता मिळते. जीवनात एक गोष्ट पक्की आहे, कुणीही कायम तुझ्या सोबत राहणार नाही. लोक येतात आणि जातात, पण तुझा आत्मविश्वास, तुझी मेहनत आणि तुझी चिकाटी तुझ्या सोबत कायम राहते. म्हणून स्वतःच्या पाठीशी राहणं शिकवा. तू स्वतःला साथ देतोस जेव्हा जगाच्या कुठल्याही नकाराचा परिणाम तुझ्यावर होत नाही. कधी कधी तुझा प्रवास खूप धीमा वाटतो. तुला वाटते की मी इतकी मेहनत घेतो, पण परिणाम का दिसत नाही? इथे लक्षात ठेव बाळा, पेरल्यावर लगेच त्याला अंकुर फुटत नाही. त्याला वेळ, काळजी आणि संयम लागतो. तसंच तुझ्या मेहनतीलाही परिणाम दाखवायला वेळ लागतो. मला कोणत्याही अडथळा तुला रोखू शकत नाही, कारण खरी ताकद ही बाहेरून नाही तर आतून येते. दररोज स्वतःला एक वचन दे, मी हार मानणार नाही. परिस्थिती कितीही अवघड झाली तरी मी माझं पाऊल पुढे टाकणारच. ही छोटीशी सवय तुला अशा ठिकाणी पोहोचवेल जिथे तू कधी कल्पनाही केली नसेल. आजचा तुझा संघर्ष हा उद्याच्या तुझ्या यशाची गोष्ट आहे. एक दिवस येईल जेव्हा लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील, त्याने कधी हार मानली नाही, म्हणून तो जिंकला. जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता काही उरलं नाही. जणू काही सगळे दरवाजे बंद झाले आहेत, सगळे मार्ग संपले आहेत आणि आपण एका काळोखात अडकलो आहोत. अशा वेळी मनाला प्रश्न पडतो, आता पुढे कसं जायचं? पण इथेच खरी परीक्षा असते. कारण जिथे अंधार जास्त असतो, तिथे प्रकाशाची गरज जास्त असते. कधी कधी आपण आपल्या परिस्थितीला इतकं मोठं करतो की आपली स्वतःची ताकदही विसरून जातो. प्रत्येक माणसाच्या आत एक अशी क्षमता असते जी त्यालाच माहीत नसते. तुझ्या वेदना आणि अडचणी त्या तुला तोडण्यासाठी नाहीत रे, तर तुला घडवण्यासाठी आहे. बाहेरचं जग अनेकदा तुझ्यावर शंका घेईल. काही लोक तुला सांगतील की तुम्ही करू शकतच नाही, तुझं स्वप्न खूप मोठं आहे किंवा तू त्या पातळीचा नाहीस. हे लक्षात ठेव, त्यांच्या मर्यादामधून बोलत आहे. तुझ्यासाठी तुझ्या मर्यादा फक्त तू ठरवतोस आणि तू त्या तोडण्याची ताकद ठेवतो. कधी कधी आपल्या आयुष्यात कोणीही आपल्याला साथ देत नाही. मित्र, नातेवाईक, जवळचे लोक सगळेच दूर होतात. पण कदाचित हे वाईट नसतं, कारण असं झाल्यावर तू स्वतःची किंमत ओळखायला लागतोस. जेव्हा तो सर्वांना मोठा आधार बनतो स्वतःचा, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याची ताकद मिळते. तुझ्या मनात एक गोष्ट कायम ठेव, आज जे लोक तुझ्यावर हसत आहेत, तुझा संघर्ष बघून कमी लेखत आहेत, हेच लोक उद्या तुझं यश बघून आश्चर्यचकित होतील बाळा. हा स्वामीचा शब्द आहे. कारण यश हा कधीही एका रात्रीत येणारा चमत्कार नसतो. तो दररोज केलेल्या प्रयत्नाचा परिणाम असतो. अडचणीच्या काळात तक्रार करणं सोपं असतं, पण उपाय शोधणे अवघड. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा तुला निवड करावी लागते. हार मानायची की पुढे जायचं? जर तू पुढे जायचं ठरवलं तर प्रत्येक दिवस तुझा पाऊल तुला त्या उद्दिष्टाच्या जवळ नेईल. आज तुझ्याकडे जे काही आहे त्याची कदर करणं, कृतज्ञता हा असा गुण आहे जो मनाला शांत ठेवतो आणि संघर्षाचा ताण कमी करतो. जेव्हा तू आपल्या आयुष्यातील लहान सहान गोष्टीसाठी आभारी राहतोस, तेव्हा मोठ्या गोष्टी आपोआप येतात.
लक्षात ठेव बाळा, तुझ्या आयुष्याचा नायक फक्त तूच आहेस. इतर लोक फक्त तात्पुरते पात्र आहेत. काही तुझ्या मदतीसाठी येतील, काही तुला अडवतील, पण तुझ्या गोष्टीचा शेवट तू ठरवणार आहेस. कधी कधी थोडा वेळ स्वतःसाठी काढ बाळा. शांत बस. आपल्या विचारांना ऐक. तुला कळेल की तुझ्या आत खूप उत्तर आहेत, जी बाहेरच्या गोंगाटात हरवून जातात. जेव्हा तू मन शांत करतोस तेव्हा तुझा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागतो. जीवनातली प्रत्येक अडचण तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं देण्यासाठी येतं. जसं समुद्र किनाऱ्याच्या वाळूत खोल खड्डा खोदल्याशिवाय पाणी साचत नाही, तसं मोठं यश मिळवण्यासाठी आधी खोलवर संघर्ष करावा लागतो. आज तुझं मन तुटलेलं असेल, विश्वास डळमळीत झाला असेल, पण हा काळ कायमचा नाही. वेळेनुसार जखमा भरतात आणि जेव्हा त्या भरतात तेव्हा त्या तुला अधिक मजबूत बनवतात. आज वेदना आहे, ती उद्या तुझ्या ताकदीची गोष्ट असेल. कधी कधी आपण थांबून विचार करतो, मी हे सगळं का सहन करतो. पण जेव्हा मागे वळून बघशील तेव्हा जाणवेल की प्रत्येक संकटांना तुला काहीतरी शिकवलं आहे. मी तुला धैर्य दिलं, काहींनी तुला संयम दिला, तर काहींनी तुला स्वावलंबन बनवलं. दररोज स्वतःला आठवण करून दे, माझं आयुष्य माझ्या हातात आहे. कुणी दुसऱ्या त्याचं निमंत्रण घेऊ शकत जोपर्यंत मी ते देत नाही. जेव्हा तू तुझ्या निर्णयावर ठाम राहतोस तेव्हा परिस्थिती तुझ्यावर नाही तर तू परिस्थितीवर राज्य करत असतोस. सर्वात महत्वाचं स्वतःवर विश्वास ठेव, कारण जेव्हा सगळं कोसळतं तेव्हा उरतो तो फक्त तुझा आत्मविश्वास आणि तुझी मेहनत. हे दोन्ही जर टिकून राहिले तर कोणताही अडथळा कायमचा राहू शकत. आजचा दिवस कदाचित कठीण आहे, पण उद्याचा दिवस तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. फक्त टिकून राहा, चालत राहा आणि कधीही हार मानू नकोस. काही वेळा जीवनात असा टप्पा येतो जेव्हा वाटतं की आता माझ्याकडे देण्यासाठी काहीच उरलं नाही. सगळं दिलं, प्रयत्न केले, रात्रंदिवस मेहनत घेतली, परिणाम मात्र काहीच दिसला. अशा वेळी मन खचतं, डोळ्यात पाणी येतं आणि विचार येतो की खरंच हे माझ्यासाठी नाही. पण हीच वेळ खरी बदलायची असते. कारण ते कदाचित आता तुला अन्यायकारक वाटेल, पण यामागे एक उद्देश असतो, जो कदाचित आज तुला कळणार नाही. हा उद्देश तुला पुढे जाऊन समजेल, जेव्हा तू मागे वळून बघशील की हा संघर्ष तुझ्या यशाचं कारण होता. तुझ्या आजूबाजूचे लोक तुला समजून घेत नाही, तुझं मन ज्या वेदना अनुभवते त्या जाणवत नाही, तरी तू पुढे जात राहायला हवं. कारण तुझा मार्ग फक्त तूच चालू शकतोस. तुझी लढाई कोणी दुसरा लढू शकत नाही आणि तुझा विजय ही कोणी दुसरा घेऊ शकत नाही. हे लक्षात ठेव. अपयशाला शेवट नसतो, तो फक्त एक टप्पा असतो, जो तुला शिकवतो की पुढच्या वेळी काय बदल करायचा. प्रत्येक अपयश म्हणजे यशाच्या दिशेने एक पाऊल. जर तू त्या शिकायला तयार असेल तर आज ज्या गोष्टीसाठी तू झगडतो आहेस हीच गोष्ट एक दिवस तुझा अभिमान बनेल. कदाचित आज तुला कोणी विचारणार नाही, पण उद्या हेच लोक तुझ्या यशाची कहाणी ऐकण्यासाठी रांगेत उभे राहतील. जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हा अजिबात घाबरू नकोस. हा काळ तुला स्वतः सोबत राहायला शिकतो आणि जेव्हा तू स्वतः सोबत आनंदी राहायला शिकतोस तेव्हा बाहेरचं काहीही तुझ्या मनाला तोडू शकत नाही. तुझ्या मनातल्या नकारात्मक विचारांना जागा देऊ नको, कारण तेच विचार तुला मागे ओढतात. त्याऐवजी स्वतःला रोज सांग, मी करू शकतो, मी लढू शकतो आणि मी जिंकूही शकतो आणि मी जिंकणारच. हाच आत्मविश्वास तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा इतर लोक तुला कमी लेखतात त्यावेळी मनात राग अजिबात ठेवू नको, कारण त्यांच्या बोलण्याने तुझी किंमत कमी होत नाही. तुझी किंमत ठरते तुझ्या मेहनतीने, तुझ्या प्रामाणिकपणाने आणि तुझ्या चिकाटीने. जीवनात काही गोष्टी हळूहळू घडतात. जशा झाडाला फळ यायला वेळ लागतो, तसं आज झाड लावलं तर उद्या फळ मिळेल अशी अपेक्षा अजिबात ठेवली नाही पाहिजे. तू त्याला पाणी घाल, त्याची काळजी घे, योग्य वेळी ते तुला भरभरून फळ देईल. काही लोक तुझ्या संघर्षाचा मजाक उडवतात, पण त्याकडे लक्ष देऊ नको, कारण जी लोक आज हसत आहेत त्यांना उद्या तुझं यश सहन होणार नाही. म्हणूनच शांत राहा आणि आपल्या मार्गावर लक्ष केंद्रित कर. तुझ्या डोक्यात एकच विचार कायम ठेव, मी हार मानणार नाही. कारण जो माणूस हार मानत नाही त्याला कोणीही थांबवू शकत नाही. अडथळे आले तरी, परिस्थिती वाईट झाली तरी तू थांबला नाहीस तर एक दिवस तुझा विजय निश्चित आहे. आजची वेदना उद्याचं सामर्थ्य आहे, आजचा संघर्ष उद्याची ताकद आहे. म्हणूनच या क्षणाला घाबरू नकोस, त्या क्षणाचं स्वागत कर, कारण हेच स्वामी विचार तुझ्या जीवनाला नवीन वळण देणार आहे. तू ज्या दिवशी तुझ्या भीतीवर विजय मिळवशील त्या दिवशी जगातील कोणतीही गोष्ट अडथळा तुझ्यासाठी अडथळा राहणार नाही. म्हणून आजपासून ठरव, मी माझ्या भीतीवर मात करणार,
मी माझं स्वप्न पूर्ण करणार. कधी कधी आपण आयुष्यात इतकं हरवून जातो की आपल्याला क्षमताच विसरून जातो. बाहेरचं जग आपल्याला सांगतं की आपण काही करू शकत नाही. आणि हळूहळू हळूहळू आपणही त्यावर विश्वास ठेवायला लागतो. पण खरी गोष्ट अशी आहे की तुझ्या आत अमर्याद शक्ती आहे. जी शक्ती तुला आठवायला हवी आणि जगवायला हवी. आयुष्यातल्या प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात आपल्या बदलातून होते बघा. जर तुझ्या मनात विश्वास आहे की तू करू शकतोस, तर बाहेरचं जग तुला थांबवू शकत नाही. उलट जर तुझ्या मनात शंका असेल, तर बाहेरचं जग काहीही दिलं तरी तू ते पकडू शकणार नाही. ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, त्याचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नको. कारण त्यांचं मत तुझं भविष्य ठरवत नाही. तुझं भविष्य तुझ्या कृती ठरवतं. तुझी मेहनत ठरवते. म्हणूनच रोज सकाळी उठून स्वतःला सांग, मी जिंकण्यासाठी जन्मलोय. तुझ्या आयुष्यात आजची वेदना आहे, ती उद्या कदाचित कथेची प्रेरणा बनणार आहे. प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान, प्रत्येक अडथळा हे सगळं तुझ्या विजयाची पायरी आहे. तू ह्या पायऱ्या उतरायला सुरुवात केलीस की एक दिवस तुझ्या नजरेतून वरती फक्त प्रकाशच प्रकाश दिसेल. खूप वेळा असं होतं की आपण मेहनत करत राहतो, परंतु परिणाम दिसत नाही. अशा वेळी मनात विचार येतो, हे सगळं कशासाठी? पण लक्षात ठेव, बियाणं जमिनीत लावल्यावर नंतर काही दिवस काहीच दिसत नाही. काही झालं असलं तरी आज तुला पुन्हा प्रयत्न करण्याची संधी आहे. म्हणूनच कालच्या अपयशाला धरून बसू नकोस. उद्याच्या स्वप्नासाठी आजचा दिवस वापर कधीही विसरू नको. जगात कोणाचा आयुष्य सहज घडलं नाही. प्रत्येकाने संकट पाहिले, संघर्ष केले, पण जे थांबले नाहीत तेच पुढे जाऊन यशस्वी झाले. म्हणूनच तूही थांबू नकोस. आज तुझ्या मनाचे स्वप्न आहे ते फुकट नाही. स्वप्न तुला एका कारणाने दिले. त्या स्वप्नामागे तुझ्या आयुष्य बदलण्यासाठी ताकद आहे. त्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यासाठी तयार हो. कारण जेव्हा तू स्वतःच्या स्वप्नासाठी लढतोस, तेव्हा विश्व तुझी साथ देतो. अडचणींना अजिबात घाबरू नकोस. कारण अडचणी म्हणजे फक्त यशाची चाचणी असते. चाचणीत पास होणारा माणूसच पुढच्या टप्प्यावर जातो. आजची परीक्षा पास कर, उद्या तुला आयुष्याचा पुढचा दरवाजा उघडलेला दिसेल. जेव्हा इतर लोक तुला दुर्लक्षित करतात, तेव्हा लक्षात ठेव, ते फक्त तुझ्या आतल्या प्रकाशाला ओळखत नाही, पण तू ओळखतोस. आणि तुझ्या प्रकाशाला तेज देणं तुझ्या हातात आहे. तुझं जीवन तुझ्या विचाराप्रमाणे घडतं. जर तू नकारात्मक विचार करशील तर अडचणी वाढतील, पण जर तू सकारात्मक विचार करशील तर संधी वाढतील. म्हणूनच रोज स्वतःला सकारात्मक विचारांनी भरून टाक. आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, स्वतःला शुद्ध करण्याची. कारण उद्या जेव्हा तू यशस्वी होशील, तेव्हा जग तुला विचारेल, तू हे कसं केलंस? आणि तू हसून सांगशील, मी हार मानली नाही. जगातल्या प्रत्येक यशोगाथेमागे एक लांब संघर्षाची कहाणी असते. पण आपण बहुतेक वेळा फक्त त्याचा शेवटचा भाग पाहतो. जेव्हा ते यशस्वी होतात, त्यांच्या यशामागे किती अश्रू होते, त्यांच्या विजयामागे किती अपयश होतं, हे फार थोड्यांना माहीत असते. तुझ्या आयुष्यात तू आज ज्या अडथळ्यांना सामना करतोस, ते तसंच आहेत. लोकांना फक्त तुझा विजय दिसेल, पण तुझा संघर्ष नाही. म्हणूनच इतरांनी तुला समजावलं नाही म्हणून निराश होऊ नकोस. कारण तुझं स्वप्न, तुझा प्रवास, तुझी मेहनत हे सगळं फक्त तुला आणि त्या परमशक्तीला माहीत आहे. बघा, मी तुला मार्ग दाखवत आहे. खूप वेळा लोक तुला म्हणतील की हे शक्य नाही, पण जेव्हा तुझा विश्वास त्या गोष्टीवर मजबूत असतो, तेव्हा ती गोष्ट हळूहळू हळूहळू शक्य व्हायला लागते. विश्वास हा प्रत्येक यशाचा पाया आहे. जर तुझ्या मनात विश्वास नसेल तर तुझी पावलं पुढे पडणारच नाही. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुला काहीतरी शिकवण्यासाठी आहे. आजचं संकट उद्याचं बळ बनणार आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आयुष्य तुला खाली ढकलतं, तेव्हा तुझ्याकडे दोन पर्याय असतात. खालीच पडून राहायचं की पुन्हा उभं राहायचं. तुला वाटत असेल की तुझ्यासोबत कोणी नाही, पण लक्षात ठेव, जे लोक तुला सोडून गेले ते तुझ्या प्रवासाचा भाग नव्हतेच. योग्य माणसे योग्य वेळी तुझ्या आयुष्यात येतात आणि जेव्हा वेळ संपते ते निघून जातात. त्यावेळी कोणीतरी निघून गेलं म्हणून तुझा प्रवास थांबतो. आज तुझ्याकडे जे काही आहे त्याची कदर कर. कारण बरेच लोक असे आहेत ज्यांना तुझ्यासारखं जगायला मिळालेलं नाही. कृतज्ञता हे आयुष्य बदलवणारे सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा तू आहे त्याबद्दल आभार मानतोस, तेव्हा विश्व तुला अजून जास्त देतो. तुला जर
येणारा आठवडा आपल्यासाठी श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद, समर्थांचा चमत्कार आणि प्रगती घेऊन येईल. हे सर्व तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये तुम्हाला समृद्ध करण्यात मदत करण्यासाठी तयार केले आहे. मी तुमची कहाणी आनंद, उपचार आणि यशामध्ये बदलत आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ टाईप करा. देव म्हणतो, तुम्ही आनंद आणि शांततेने भरलेला एक नवीन काळात पाऊल टाकत आहात, जिथे तुम्ही माझे प्रेम पूर्वीपेक्षा अधिक प्रगल्भपणे अनुभवत आहात. तुमच्या आयुष्यात अद्भुत घडामोडी घडत आहेत, यावर विश्वास ठेवा. मी नेहमी तुझ्या सोबत आहे हे जाणून आत्मविश्वासाने पुढे जा. एक केवळ देव म्हणून मी तुमची प्रार्थना ऐकतो आणि तुमच्यासाठी शुभेच्छाशिवाय काही इच्छित नाही. कृतज्ञ अंतकरणाने माझ्याकडे या आणि मी तुम्हाला शांतता आणि आनंदाच्या ठिकाणी कोणत्याही आव्हानामध्ये मार्गदर्शन करीन. देव म्हणतो, तुमचे जीवन प्रेम, आनंद आणि दयाळूपणाने समृद्ध होईल. प्रत्येक आव्हानादरम्यान मी तुमच्यासाठीच आहे, तुमच्या गरजा पूर्ण करत आहे आणि मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण आणि आशीर्वाद देत राहील. अवधारी आणि चकित होण्यास तयार व्हा. तुमचा उपचार, स्वतंत्र आर्थिक यश आणि खरे प्रेम यासाठी योजना तयार केल्या आहे. येणारे आठवडे तुमचे दिवस आनंदाने, पुन्हा स्थापनेने आणि यशाने भरून देवाची शांती, जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, भगवंताची शक्ती तुमच्या हृदयाचे व मनाचे रक्षण करो. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम रुद्राय नमः टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. भक्तांनो, अडकलेली कामे पूर्ण करणारी महादेवाची नामावली सुरू होत आहे. तरी सर्वांनी इथून पुढची नामावली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका, कारण याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. देव म्हणतो, हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुमच्यावर आशीर्वाद देण्याची योजना आखत आहे. तुम्हाला आरोग्य, आनंद, सुख विपुल प्रमाणात मिळेल. प्रत्येक दिवस वाढ, यश आणि समृद्धीसाठी नवीन संधी घेऊन येईल. माझ्या दैवी योजनेवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील सुंदर कलाकृती उलगडताना दिसेल. मी तुम्हाला देऊ शकत असलेल्या भेटवस्तू स्वीकारा आणि तुमचे जीवन आशीर्वादाच्या भव्य श्रेणीत बदलत असताना पहा. माझ्या पराक्रमी आणि मौल्यवान नावाने, शक्तीने येत्या 3 दिवसात तुझे चांगले दिवस सुरू होणार आहे. स्वामी सांगत आहे, बाळा, विश्वास ठेव सध्या होत असलेल्या चमत्कारावर, कारण यातच तुझं चांगलं होणार आहे. माझ्या दैवी मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला समृद्धी, प्रेम आणि समाधानाने भरलेल्या भविष्याकडे घेऊन जाईल. पुढच्या चमत्कारासाठी तुमचे हृदय आणि मन उघडा, कारण तुम्ही महानतेसाठी आहात. पुढची 4 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. देव म्हणतो, बाळा, तुम्ही कधीही एकटे नसता. जेव्हा तुम्हाला सहवासाची गरज असते तेव्हा देवासोबत चाला. जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असेल तेव्हा त्याच्याकडे वळा. जेव्हा तुम्ही एकटे आणि दुरावलेले अनुभवता तेव्हा लक्षात ठेवा की देव नेहमी तुमच्या सोबत असतो. हा आठवडा विलक्षण चमत्काराने भरून जाण्याचे वचन देतो आणि दुरुस्तीच्या पलीकडे वाटणाऱ्या आणि निराशेने भरलेल्या क्षणामध्येही प्रकाश अंधारावर मात करेल. आनंदाच्या वेळी आणि संघर्षाच्या वेळी मी नेहमी तुझ्या पाठीशी असतो. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा सामना करावा लागत असला तरी मी आधार आणि दिशा देण्यासाठी आलो आहे. आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम शर्वाय नमः टाईप करा आणि 3 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. हा पवित्र संदेश शेअर केल्याने तुमच्या घरावर येणारे मोठे अटळ संकट टळू शकते.
तुला नेहमी असं वाटतं की माझ्या भाग्यात काहीतरी वाईट होणार आहे. पण असा विचार करणं बंद कर. देवाच्या आशीर्वादांना सीमा नाही. तो कोणत्याही परिस्थिती बदलू शकतो आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार आणू शकतो. त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि उज्ज्वल उद्याची आशा जिवंत ठेवा. तुमचे देवाने खूप कदर केली आहे आणि तुमची कदर कायम देवाला असणार आहे. पौष्टिक पावसाप्रमाणे तुमच्या जीवनात आनंद आणि विपुलता आणणारे आशीर्वाद देण्यास तो तयार आहे. देवाला तुमच्या जीवनात आमंत्रित करा आणि आश्चर्यकारक चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त काही दिवसात तुम्हाला समजेल की तुम्हाला ज्या विलंबाचा सामना करावा लागला तो देवाने तुमचे संरक्षण करण्याचा मार्ग होता. नेहमी लक्षात ठेवा, देव तुमच्या सोबत आहे. तुम्ही कुठेही असाल तेव्हा तुम्ही काय करत आहात हे महत्त्वाचं नाही. इथून पुढे प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचा आव्हानात्मक काळ जवळजवळ संपला आहे आणि देव तुम्हाला उपचार, प्रेम आणि नवीन संधीसह प्रार्थना करत आहे. सर्व गोष्टी देव देणार आहे. तुम्ही तयार असाल तर ओम शंकराय नमः टाईप करा आणि तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून इथून पुढचे पवित्र भगवंताचे संदेश तुमच्यापर्यंत तुमच्या भाग्यात चमत्कार करण्यासाठी पोहोचतो. जो भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या भाग्यातून पनवती, दारिद्र्य, कर्ज, शत्रू, भीती सर्व काही जळून जाईल. देवांचे देवदूत तुम्हाला सांगत आहे, स्वामी समर्थ यांच्या नावाने मी घोषित करतो की तुमच्यावर, तुमच्या आरोग्यावर, तुमचा वेळ, तुमची आर्थिक परिस्थिती आणि तुमच्या कुटुंबावर कोणतीही संकटे येणार नाही. तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानावर माझ्या प्रेमाने मात केली जाईल. हीच तुमची भरभराट होण्याची वेळ आहे, हे जाणून घ्या. देव म्हणतो, यापुढे कोणतेही नुकसान, कर्ज किंवा अडथळे तुमच्या जीवनात अडथळा आणणार नाही. याऐवजी तुम्ही अशा कालावधीच्या मार्गावर आहात जिथे तुमच्या प्रार्थनाची उत्तरे दिली जातील. तुम्हाला शाश्वत शांती आणि समृद्धी मिळेल. मी तुमच्या जीवनाचा भाग होण्यासाठी आणि प्रत्येक पैलूमध्ये आश्चर्यकारक कार्य करण्यासाठी पोहोचत आहे. मला पूर्णपणे आलिंगन द्या आणि तुम्ही अविश्वसनीय गोष्टी घडताना पहा. प्रिय मुला, मी तुझ्यासाठी आणत असलेल्या अद्भुत गोष्टीसाठी तयारी करा. मी तुमच्यासाठी उपचार, स्वातंत्र्य, आर्थिक वाढ आणि मनापासून प्रेम यासह आश्चर्यकारक ऐश्वर्य तयार केलं आहे. माझ्यावर विश्वास ठेव बाळा, कारण मी तुमच्या जीवनात एक नेत्रदीपक परिवर्तन घडवून आणत आहे, जे तुमच्या सर्वात वाईट स्वप्नापेक्षा खूप जास्त चांगली असेल. हे केवळ तुमच्या कुटुंबाला आनंद आणि शांती देत नाही, तर ती आपल्याला आशा आणि देवाचे प्रेम जगभर पसरवण्यास मदत करते. भगवंताचा शक्तिशाली आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढची 7 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत राहा, कारण याचा तुमच्या जीवनावर क्षणोक्षणी परिणाम होऊ शकतो. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या जीवनात पूर्वी कधीही नसलेल्या आशीर्वादाचे साक्षीदार व्हाल. मी तुमच्या जखमा बरे करण्यासाठी आणि तुमच्या आर्थिक कल्याण पुनर्संचयित करण्यासाठी इथे आहे बाळा. माझ्या प्रिय बाळा, हा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जो भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याला व त्याच्या कुटुंबाला अनंत काळाची जीवन प्राप्त होईल. तुम्ही असंख्य विजयाचा अनुभव घ्याल आणि आशीर्वाद प्राप्त कराल, जे एक मागून एक उलगडत जातील. जर तुम्ही तुमच्या देव परमेश्वराची उपासना केली आणि कृतज्ञता व्यक्त केली तर तो तुमच्या खाण्यापिण्यात आशीर्वाद देईल, तुमच्या जीवनातून रोग दूर करेल. या आशीर्वादासाठी नेहमी आभारी राहा आणि आणखी काही तुमच्या वाट्याला येणार आहे. मी तुम्हाला उदंड आशीर्वाद देण्यासाठी, तुमचे जीवन भरून काढण्यासाठी उत्सुक आहे. माझे तुझ्यावरील प्रेम चिरंतन, अटळ आणि अमर्याद आहे बाळा. तुझ्या सर्व पूर्णतेसह तू जसा आहेस तसाच मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी बदलत आहे. तुमच्या सर्व जखमा भरून काढत आहे. जर माझी उपासना
तू केली तर मी तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर आशीर्वाद देईन आणि तुम्हाला यापुढे आजार होणार नाही. भगवंताचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम शालूपानये नमः टाईप करा आणि हा व्हिडिओ चिंताग्रस्त आणि दुःखी भक्तांना शेअर करा. पुण्यवंत ठराल बाळा. भगवान भोलेनाथ तुला सांगत आहे, माझ्या प्रिय मुला, मी तुला काय सांगतो ते आहे, पूर्णपणे ऐक आणि पूर्तता करण्यापलीकडे काहीही नाही. कारण माझ्याकडे अजूनही तुझ्यासाठी भव्य योजना आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची मला जाणीव आहे. मी तुझे पडलेले प्रत्येक अश्रू मोजले आहेत आणि तुझ्याबद्दल असे काहीही नाही जे माझ्या लक्षात आले नाही. मी तुमच्या जीवनातील प्रत्येक भागाशी परिचित आहे, कारण मी नेहमीच तुमच्या सोबत आहे. तुम्हाला मदत करण्यास आणि सांत्वन करण्यास तयार आहे. तुमच्या जखमा बरा कराव्यात आणि तुमचा आत्मा पुनर्जीवित व्हावा अशी माझी नेहमीची इच्छा आहे. तथापि काही वेळा तुमचा प्रतिकार तुम्हाला माझा आवाज ऐकण्यापासून प्रतिबंधित करतो, ज्यामुळे तुम्ही केलेल्या निवडीबद्दल तुम्हाला पश्चाताप होतो. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही तुमच्या जीवनात समृद्धी, सहजतेने आणि विपुलतेने प्रत्येक कोपरा आश्चर्याने भरून जाईल. त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्हाला संपत्ती, उत्कृष्ट आरोग्य, आनंद आणि सकारात्मक बदलाचा अनुभव येईल. या भेटवस्तू तुमचा मार्ग उजळून टाकतील आणि तुम्हाला अनपेक्षित असलेल्या भविष्याचा मार्ग दाखवतील. तुम्ही कल्पना करू शकत नसलेल्या कोणत्याही गोष्टीच्या पलीकडे तुमचे दिवस आनंदाने, आशीर्वादाने भरण्याची योजना योजत आहे. आपल्या जीवनात त्याच्या शक्तिशाली कृती पाहण्यासाठी सज्ज व्हा. तुम्हाला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो तेव्हा निराश होऊ नका. तुमच्या सर्व चिंता देवाला द्या आणि तो तुम्हाला प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन करेल आणि उपाय देईल. तुमच्या हृदयाला शांती देईल. देवाच्या दिशेवर विश्वास ठेवा, कारण तो तुम्हाला विजयाकडे नेतो आहे. जसं एखादं प्रेमळ पालक आपल्या मुलांची काळजी घेतात, त्याप्रमाणे देव तुमच्यावर प्रेम आणि संरक्षणाने लक्ष ठेवतो. त्याने तुमच्यावर आणि तुमच्या प्रियजनावर लक्ष ठेवण्यासाठी देवदूत पाठवले आहे. लक्षात ठेवा, विश्वास असणे ही देवाशी जोडण्याची गुरुकिल्ली आहे बाळा. जे त्याला शोधतात त्यांना त्याचे बक्षीस मिळत असते. तुझेही तुझ्या देवावर प्रेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम गंगाधराय नमः टाईप कर आणि हा पवित्र चमत्कारी संदेश शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या संकटातही भगवंतावर विश्वास ठेवू शकता. स्वामी आई हे जीवनाची भाकर आहे, जी जीवन देते आणि जे तिच्याकडे जातात त्यांना कधीही कुणाकडे भीक मागण्याची गरज पडत नाही. तो प्रकाश आहे जो सर्व अंधाराचा पाठलाग करतो. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि तुमचा तोल गेला असेल तर तो तुम्हाला विश्रांती देईल. ज्याकडे या त्याच्याकडे या आणि शांती, आनंद मिळवा, जी फक्त तोच देऊ शकतो. देव म्हणतो, खरी महानता तुम्ही माझ्या शिकवणीतून शिकण्याच्या तुमच्या इच्छेतून येते, जे तुम्हाला केवळ ज्ञानच नाही तर कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याचे धैर्य, सामर्थ्य आणि दृढ निश्चय देते. म्हणून आज माझ्या लाडक्या बाळांनो, या आश्चर्यकारक दिवशी माझ्या सल्ल्यासाठी तुमचे हृदय उघडा आणि माझ्या शब्दामध्ये सापडलेल्या शहाणपणाचा खजिना ठेवा. स्वामी आई सांगत आहे, अहंकार सोडा आणि सर्व मूर्खपणा बाजूला ठेवा. माझ्याकडे तुमच्यासाठी असलेल्या योजनेवर विश्वास, संयम आणि नम्रतेने पूर्णपणे विश्वास ठेवा. तुम्हाला तुमच्या जीवनात माझे अतुलनीय कार्य दिसेल. तुम्हाला सर्वात मोठ्या आव्हानावर मात करण्यात मी मदत करेन आणि भावी पिढ्यांसाठी प्रेम, शहाणपणा आणि समृद्धीचा कायमचा मी प्रभाव टाकणार आहे. म्हणून विश्वास ठेव, कारण मी तुमच्यामध्ये चमत्कार करणार आहे आणि तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांवर प्रेम, शहाणपण आणि समृद्धीचा कायमचा प्रभाव सोडा. पुष्टी करण्यासाठी ओम कालकाय नमः टाईप करा आणि हा पवित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा.
कारण याने तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. भगवान म्हणतात, तुमचे हृदय आणि मन शांत करण्यासाठी मी तुम्हाला माझे प्रेम आणि शांती अर्पण करतो. मी माझे शब्द तुझ्या हृदयावर लिहीन. तुझी पावले स्थिर आहे त्याची खात्री करून देईन. तुझी पावली स्थिर आहेत त्याची खात्री करून दे. मी माझ्या मिठीत नेहमी तुला गुंडाळून ठेवीन. मी तुझ्या चुका माफ करतो, पण या केलेल्या चुका तू पुन्हा करू नयेस, नाहीतर माझ्या चरणी तुला जागा नाही. तू मनुष्य आहेस, तुझ्याकडून चुका होऊ शकतात, पण मी दयाळू देव आहे. मी तुमची प्रामाणिक माफी स्वीकारतो आणि तुम्हाला तुमच्या सर्वात खालच्या बिंदूपासून उचलून घेतो. माझा आशीर्वाद कोणत्याही पृथ्वीवरील संपत्तीपेक्षा मोठा आहे. मी जे देतो ते सर्व बहुतेक गोष्टीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, स्वामी स्वतः सांगतात, तुला काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्याबरोबर या. गोष्टी करण्याची पुनरावृत्ती करा. देव माझ्या सर्व अपेक्षांना मागे टाकेल आणि मला कल्पनेपेक्षा जास्त आशीर्वाद देईल, कारण मी त्याचा सन्मान करतो. त्याच्या आशीर्वादाचा पाठलाग करतील आणि मला मागे टाकतील. तुमच्या सर्व चिंता, भीती, तणाव, दुःख नाहीसे होतील. त्याची जागा देवाने प्रेम, उपचार, आशीर्वाद, चिरंतर शांती येते. मी तुमच्यावर किती प्रेम करतो, तुमचा किती आदर करतो आणि मी तुम्हाला किती महत्त्व देतो हे मला तुम्हाला सतत आठवण करून देण्याची गरज आहे का? मी सक्रियपणे तुमचा मार्ग गुळगुळीत करत आहे आणि तुमचे कल्याण सुनिश्चित करत आहे. मी तुमच्या कुटुंबासाठी शांती, तुमच्या मुलासाठी शहाणपणा आणि कर्जाशिवाय तुमच्या घरात समृद्धी आणि कोणत्याही खोल बसलेल्या संकटांना पूर्णपणे काढून टाकण्याची इच्छा करतो. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप कर आणि सर्व स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर कर. देवाचे देव महादेव तुला म्हणत आहे, मी तुला निवडले आहे. तुला तुझ्या रडक्या भाग्यातील वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी, तुझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी तुला हे ऐकावे लागेल. मी तुला नुकसान करणारा देव नाही. तुला वाटत असेल हे ऐकून काही होणार नाही, पण बाळा, हे ऐकूनच हजारो लोकांचं भाग्य बदललेलं आहे. येत्या 12 तासात तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण नाही झाली तर मला सांग. तुमचा परमेश्वरावर विश्वास नसेल तर तुम्ही आत्ताच दुर्लक्ष करू शकता, कारण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त भगवंतावर विश्वास ठेवणाऱ्यासाठीच आहे. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, उद्या तुमच्या मार्गात मोठे बदल घडत आहे, कारण मी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहे आणि मला तुमच्या आयुष्यात नवीन आशीर्वाद आणायचे आहे आणि तुमच्यासाठी चमत्काराचे नवीन दरवाजे उघडायचे आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून हा पवित्र चमत्कारी संदेश आसपासच्या तुझ्या भगवंताच्या भक्ताला शेअर कर. तुमच्या सर्व इच्छा भोलेनाथ पूर्ण करतील. लक्षात ठेवा, आज काहीही तुमचे नुकसान करू शकत नाही. तुमचे आरोग्य, पैसा, मन आणि कुटुंब स्वामींच्या कृपेने भरभराटीला येईल.